मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. सगळ्यांसोबत पत्रकारांसोबत हितगुज करणार या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीच्या एसटी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माजी खासदार श्री अशोकजी नेते, मी भाजपचा जिल्हा महामंत्री प्रकाश जनाब उपस्थित आहे. मी आदरणीय आयोगाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय धर्मपाल मिश्रामजी यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात. धन्यवाद. यापैकी बरेच चेहरे ओळखीचे आहेत आणि काही चेहऱ्यांसाठी मी नवीन आहे. तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात आणि मी देखील तुमच्यासाठी नवीन आहे. आज अनायासे आमचे या ठिकाणचे नेते, माजी खासदार, माजी आमदार आणि अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेतेजी देखील आज गडचिरोलीला आहेत आणि आता माझ्यासोबत इथे पत्र परिषदेला देखील आहेत. आमचे जिल्हा महामंत्री प्रकाशराव गेडाम आहेत, DIO देखील आहेत इथे, आणि आमच्या आयोगाचे ज्येष्ठ लिपिक आणि OSD शेख अयूब देखील या ठिकाणी आहे. बापू, खरं तर कालपासून अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने गडचिरोली जिल्ह्याच्या या दौऱ्यावर या ठिकाणी आलेलो होतो. काल मी गडचिरोली नगर परिषदेचा आढावा घेतला. त्यानंतर सीताटोला या धानोरा तालुक्यातील जवळपास 17 किलोमीटर शहरापासून लांब असलेल्या एका गावामध्ये मी भेट दिली. त्यानंतर आज दिवसभरामध्ये जिल्हा परिषद गडचिरोली आणि त्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास विभाग गडचिरोली या दोन्ही विभागांचा कार्यालयीन आढावा घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. माझ्या ज्या काही निदर्शनास आलेलं आहे त्या सगळ्यांशी आपल्यासोबत काही चर्चा करता यावी. त्यातल्या काही चुकीच्या दिसणाऱ्या बाबी किंवा मग काही लूप होल्स हे देखील आपल्या समक्ष मांडता यावे. शासनाला काही सूचना करता याव्या आणि एकूण मिळून शासन, प्रशासन आणि अनुसूचित जाती जनजाती हा प्रवर्ग यातला एक पूल म्हणून कोणत्या पद्धतीने काम करता येईल, शासनाचंही आणि प्रशासनाचंही काम किती अधिक पारदर्शी होऊ शकेल या दृष्टीने देखील आयोगाचं कामकाज असतं. त्या अर्थाने आज मी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या या अधिकृत प्रशासकीय दौऱ्यावर आलेलो आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या संदर्भाने जर सांगायचं झालं तर मला तिथे एक बाब जी प्रकर्षाने जाणवली की लाडपागे समितीच्या शिफारशींच्या अंतर्गत 9 जागा त्या व्यपगत करण्याचा कोणताही अधिकार प्रशासनाला नाही. परंतु नगर परिषदेच्या घोषणेनंतर जी अतिरिक्त जागा ज्या होत्या त्या समायोजित करून घेतल्या विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने. परंतु हे करत असताना कोणत्याही पद्धतीनं सफाई कर्मचारी हे पद व्यपगत करता येत नाही एवढी साधारण तजवीज लाडपागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने प्रशासनातल्या विविध विभागांना केलेला असताना देखील अशा पद्धतीच्या 9 सफाई कामगारांना पूर्णकाळ प्रतीक्षा यादीत ठेवणे ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि आश्चर्यकारक बाब आहे.
त्याच्या स्पेसिफिक तक्रारी मला मिळाल्या नसल्या तरी जर अशा पद्धतीनं नगर परिषदेचा कामकाज चालणार असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे. निश्चितपणानं या संदर्भाने मी तुमच्या नगर परिषदेच्या सीओना मुंबईला बोलावून या संदर्भातली बैठक घेऊन निर्णय घेण्यास बाध्य पाडेल. त्यानंतर मला जी महत्वाची जी बाब आढळली की सीताटोला या गावी जेव्हा काल आम्ही सगळे गेलो, त्यामध्ये आमचे समाज कल्याणचे आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावीजी आणि आमचे DIO देखील त्या ठिकाणी होते. एका स्पर्श नावाच्या सामाजिक संघटनेने डॉक्टर दिलीप बारसागडे विशेषत्वाने मला सांगितलं पाहिजे, यांनी फार चांगलं केलं आणि एक अत्यंत सामाजिक कुप्रथा ज्याला आपल्याला म्हणता येईल की अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गातील माडिया समाज जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि विशेषत्वाने या शहर आणि आजूबाजूला यातल्या गावांमध्ये विविध आडनावानी किंवा विविध छोट्या छोट्या ज्या जमाती आपण असं म्हणू माडिया समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या तिथल्या किशोरवयीन आणि वयस्क देखील जी काही नैसर्गिक बाब आहे ती मासिक पाळीच्या दरम्यान त्या किशोरवयीन युवतीला आणि महिलेला देखील अशा घरात राहायला लागतं की जे घरच नाहीये, ते गावाच्या बाहेर कुठेतरी कुंपणाने बांधलेलं, त्याला कविलू देखील नसणं, पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये, ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती मला त्या ठिकाणी आढळून आली. आणि या स्पर्श नावाच्या संस्थेने काही NGOजना हाताशी धरून काही तिथल्या महिलांच्या श्रमदानाच्या माध्यमातून एक पक्क घर देखील त्या ठिकाणी बांधलं. मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने माझा प्रयत्न असा राहील अशा पद्धतीच्या सामाजिक कुप्रथांवर मोडीत काढताना शासनाच्या आणि विविध संस्थांच्या माध्यमातून CSR फंडाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीची काही कुर्माघर जर बांधता आली या जिल्ह्यामध्ये तर निश्चितपणाने माझा प्रयत्न राहील. आणि मी आपल्या माध्यमातून या खरं म्हणायचं झालं तर पुरुष प्रधान संस्था म्हणा, संस्कृती म्हणा किंवा अशा महिलांना देखील माझं आव्हान आणि विनंती आहे की अशा पद्धतीच्या कुप्रथा बाजूला सारत समाजाच्या मुख्य धारेमध्ये येण्यासाठी आपल्या सगळ्यांनी त्यामध्ये सहकार्याचे हात उभे केले पाहिजे. आता मी आयोगाचा उपाध्यक्ष आहे म्हणून या नात्यानं आज जिल्हा परिषद गडचिरोलीचा आढावा घेतला. खरं तर अनुसूचित जाती जनजाती आयोग अशा पद्धतीची संकल्पना उभी ठेवताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा एक गैरसमज असतो की अशा आयोगांना एकतर काही येत नाही किंवा त्यांना काही माहिती नाही किंवा त्यांचा काही अभ्यास नाही. आणि अशाच दृष्टींमधून त्यांनी हा जो काही आढावा अहवाल मला सादर करण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत अपुरा, तोकडा, माहिती कोणत्याही पद्धतीची नसलेला अशा पद्धतीचा आढावा अहवाल त्यांनी मला सादर केलेला आहे. तिथल्या विविध विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी 18 तारखेला मुंबईला अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या कार्यालयामध्ये संपूर्ण तपशीलवार माहितीसह आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह आयोगाच्या कार्यालयात मी बोलावलेला आहे. खरं तर 2016-17 पासून 2024-25 पर्यंत रमाई आवास योजना असेल, यामध्ये 8,880 घरांचं उद्दिष्ट असताना आज तागायत 1,446 घरं ही अपूर्ण आहेत. ही घरं जरी अपूर्ण असली तरी ती कोणत्या स्टेज पासून अपूर्ण आहेत आणि त्यासाठी आपण आजपर्यंत किती रुपयांचा निधी
खर्च केला याची देखील माहिती तुमच्या या जिल्हा परिषदेकडे नसणे ही माझ्यासाठी अत्यंत आश्चर्याची बाब आहे. त्याचप्रमाणे शबरी आवास योजनेच्या संदर्भाने 10,951 उद्दिष्टांपैकी आजपर्यंत 1,609 घरं ही अपूर्ण आहेत. ती का आहेत, ती कोणत्या पातळीवरती अपूर्ण आहेत त्याची देखील माहिती या जिल्हा परिषदेच्या हा विभाग पाहणाऱ्या विभाग प्रमुखाकडे नव्हता. अनुकंपा नियुक्तीच्या संदर्भाने त्यांच्याकडे प्रलंबित प्रकरणांची यादी मला 445 त्यांनी दर्शविलेली आहे. परंतु हे कोणत्या वर्षीपासून प्रलंबित आहेत त्याची देखील माहिती हा विभाग पाहणाऱ्या विभाग प्रमुखाकडे नाही. बघा, पशुसंवर्धन विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, कॅफोचं पद असेल, यांनी सगळ्यांनी मला कोणत्याही पद्धतीची माहिती पुरविण्यामध्ये ही संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणा अक्षम ठरलेली आहे. ते मला दुर्दैवानं आपल्या समक्ष सांगावं लागेल. याच्यामध्ये जर पशुसंवर्धन विभागाचा विचार केला तर 2019 मध्ये 89 कुटुंबांना किंवा लाभार्थी कुटुंबांना गायी आणि म्हशी दुधाळू जनावरांचा पुरवठा केला गेला. परंतु त्यापैकी गायी किती आहेत, म्हशी किती आहेत, ते लाभार्थी कोण आहेत याच्या देखील याद्या या विभागाकडे नाहीये. 24-25 मध्ये 73 कुटुंबांचं किंवा लाभार्थ्यांचं लक्ष असताना फक्त 25 जणांचं लक्ष साध्य केलं गेलं. हे जवळपास 48 कुटुंबांना किंवा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला नाही. तो का देण्यात आला नाही, हे लक्ष साध्य का करण्यात आलं नाही याची देखील उत्तरं या विभागाकडे नाहीत. मला महिला बाल कल्याण विभाग असेल, मग त्या महिलांना मुलींना शिवणकाम प्रशिक्षणाचा भाग असेल, सौंदर्य प्रसाधनांचं प्रशिक्षण असेल, मोटार चालक प्रशिक्षण असेल, अंगणवाडी केंद्रांना साहित्य पुरविण्याचं काम असेल, मला आश्चर्य वाटतं की यासाठी निधी राज्य सरकार महिला बाल कल्याण विभाग देतं, परंतु याचं एक्झिक्युशन मात्र सीडीपीओ करतो. आता सीडीपीओ देखील त्या बैठकीला त्यांना ते बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळे या सीडीपीओंना, महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना, या सगळ्यांना मी 18 तारखेला कारणे दाखवा नोटिसीसह त्यांच्या स्पष्टीकरणासह मुंबई कार्यालयात माझ्या बोलावलेलं आहे. याच्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असेल, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल, निवड केलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2382 आहे, परंतु तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या फक्त 1230 आहे. बाकीची स्थिती काय आहे त्याचा डेटा, विदा, त्याची माहिती विभागाकडे उपलब्ध नाही. हे अशा पद्धतीचा खरंच एक मोठा गोंधळ प्रशासकीय स्वरूपाचा यांनी घालून ठेवलेला आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास. आता यात अत्यंत मजेशीर बाब अशी आहे की यामध्ये 14 कर्मचारी वर्गची पद मंजूर होती. आकृतीबंध मंजूर करताना फक्त 90 पदांना मान्यता देण्यात आली. म्हणजे 5 पद ही व्यपगत करण्यात आली, बंद निरस्त करण्यात आली. आता निरस्त का करण्यात आली याचं कारण दुसरं असं आहे की इथली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती हे सांगण्यात प्रशासनाला कमी पडली, वरिष्ठांना, की या पदांची आवश्यकता काय आहे, का आहे, आणि त्यामुळं ही 5 पदं व्यपगत करण्यात आलेली आहेत. ही 5 पदं व्यपगत केल्यावरही त्यात फक्त एकच रेग्युलर पदाची भरती केलेली आहे. आणि मी त्यांना विचारलं, इथल्या तुमच्या सीओना, की तुम्ही आतापर्यंत किती पत्रव्यवहार केलेला आहे समाज कल्याण आयुक्तांच्या सोबत किंवा सचिवांसह. ते म्हणाले की आम्ही वारंवार मुख्य सचिव आणि तत्सम लोकांना पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु ते पत्रव्यवहार देखील त्यांनी आयोगापुढं त्या विदिन द स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाइम ते सादर करू शकलेलं नाही. ही देखील माझ्यासाठी अत्यंत आश्चर्याची बाब आहे. जर अशी स्थिती असेल तर
ज्या उद्दिष्टावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार काम करते आहे, ते उद्दिष्ट अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्या कल्याणाच्या योजना कोणत्या पद्धतीनं त्या पार पाडता येईल याबद्दल मी स्वतः आयोगाचा उपाध्यक्ष म्हणूनही साशंक आहे. वसतिगृहाच्या संदर्भाने अनुदानित वसतिगृहांची संख्या एकूण 60 आहे आणि त्यापैकी सुरू वसतिगृह 58 आहे. आता या 58 वसतिगृहांमध्ये मला ज्या काल काही जुजबी ज्या रॅन्डमली ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या अशा होत्या की टीन शेड मध्ये देखील वसतिगृह सुरू आहे. याची माहिती जेव्हा मी इथल्या समाज कल्याण अधिकारी प्रभारी जे काही होते डेप्टी त्यांना विचारली, ते म्हणाले की मी मागच्या महिन्यामध्ये 2 ठिकाणी व्हिजिट केलेल्या आहेत. मी आता या पदावर आता आलेलो आहे, माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही. ही जर अशी स्थिती असेल तर या वसतिगृहांचाही पाठीराखा देवच राहील अशाही पद्धतीची स्थिती मला नाईलाजास्तव आपल्या सगळ्यांच्या समक्ष मांडावी लागेल. त्याच पद्धतीने मला ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत मी त्याची चौकशी देखील डेप्यूट करतो आहे की अनेक आदिवासींच्या जमिनीवर काही संस्थांनी नोटराइज्ड पद्धतीचा व्यवहार करत त्या जमिनी बळकावल्या आणि इथल्या संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी, मग ते जिल्हाधिकारीच आपण त्याला म्हणता येईल कारण हा दोष शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचा आहे, की ज्या कोणी ते डेप्टी कलेक्टर किंवा एसडीओना डेप्यूट करतील आणि ते जर अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीच्या कागदपत्रांची पूर्तता किंवा तपासणी न करता जर अशा व्यवहारांना मान्यता देणार असतील तर हा दोष जिल्हाधिकाऱ्यांचा आहे आणि त्याची त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. अशा सगळ्या मागच्या काळामध्ये आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना कोणत्या पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत त्याचा अहवाल, त्याची मागणी मी केलेली आहे. त्याचा अहवाल मला प्राप्त होता, त्याच्यावर देखील मी चौकशी निश्चितपणानं बसवेल. हा जिल्हा परिषदेचा आढावा मी आपल्या समक्ष मांडलेला आहे. आदिवासी विकास विभागाचा आता मी आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी आदिवासी विभागाचे पीओ प्रोजेक्ट ऑफिसर 2023च्या बॅचचे के रमेशजी होते. एक उत्साही अधिकारी, युवा अधिकारी निश्चितपणानं त्या पदावरती आहे, परंतु त्या पदाला न्याय देताना मात्र अनेक पद्धतीच्या प्रशासकीय अडचणी मला त्या ठिकाणी दिसत आहेत. जसं या वर्षी हे लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासी योजनांच्या अंतर्गत 1-2 मिनिट थांबा, 205 करोड 6,13,000 रुपये एवढा निधी शासनाने या विभागाच्या करिता दिलेला आहे, ज्या माध्यमातून माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या आर्थिक उन्नतीचे रस्ते प्रशस्त व्हावेत या दृष्टीनं शासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत असते. त्यामध्ये गडचिरोलीला त्यांनी 49%, अहेरीला 29% तर भामरागडला 22% अशा पद्धतीच्या निधीचं आवंटन म्हणजे पृथक्करण करत 11 प्रकारच्या योजना त्या फलद्रूप व्हाव्यात अशा अर्थानं अशा पद्धतीच्या निधीची तरतूद निवड केलेली नाही, तर तो निधी वर्ग देखील करण्यात आलेला आहे. परंतु अनेक विभाग असतील, कृषीचा असेल, मृद जलसंधारणाचा असेल, पशुसंवर्धन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, वने असतील, ग्राम विकास असेल, लघु पाटबंधारे असेल, सार्वजनिक आरोग्य सेवा असेल, क्रीडा व युवक कल्याण असेल, मागासवर्गीय कल्याण असेल किंवा मग सहकार असेल, विद्युत विकास असेल, रस्ते आणि पुलांचं बांधकाम असेल किंवा सार्वजनिक बांधकामाचा भाग असेल, या सगळ्या योजना राबवताना प्रशासनाच्या स्तरावर अनेक पद्धतीच्या तांत्रिक बाबी म्हणा किंवा काय ज्या अडचणी असेल
त्या राहिलेल्या आहेत, जेणेकरून ह्या योजना मला फलद्रूप होताना दिसत नाही. तेव्हा या देखील विभागाच्या विद्युत विकासाच्या विभागाच्या सुपरिटेंडिंग इंजिनियर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुपरिटेंडिंग इंजिनियर आणि चीफ इंजिनियर, त्याचप्रमाणे मागासवर्गीय कल्याण करणाऱ्यांचं तो विभाग सांभाळणारे विभाग प्रमुख आणि फॉरेस्ट विभागाचे कन्झर्वेटर ऑफिसर या सगळ्यांना मी 16 तारखेला मुंबई कार्यालयामध्ये बोलावणं स्पष्टीकरणासह धाडलेले आहे. यामध्ये वनांचा जर विचार केला तर जवळपास 14,52,00,000 रुपये, हे लक्षात घ्या, 2024-25 मध्ये, आणि 25-26 मध्ये 13,14,39,000 रुपये एवढ्या निधींची तरतूद करण्यात आली. परंतु TSP आणि OTSP याच्यामध्ये म्हणजे ट्रायबल सब प्लॅन आणि अदर दॅन ट्रायबल सब प्लॅन अशा विभागांमध्ये या निधींचं वितरण करताना किंवा तो निधी खर्च करताना किंवा त्या निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता देताना नेमका तो निधी अनुसूचित जनजातीच्या लाभार्थ्यांसाठी खर्च होणे अपेक्षित असताना तो कशासाठी खर्च होतो, तर तिथल्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीजसाठी. म्हणजे फॉरेस्टची एखादं कॉलनी असेल, त्या वनरक्षकांचे गाळे असतील, त्यांच्या दुरुस्तीसाठी हा निधी खर्च होतो. ही देखील माझ्यासाठी अत्यंत गांभीर्याची, आक्षेपार्ह आणि अनुचित बाब मधला आढळून आलेली आहे. या संदर्भाने देखील मी विचारणा केलेली आहे आणि पुढच्या या आज हे दोन्ही विभाग माझ्या दृष्टीनं सपशेल अपयशी एक आढावा घेताना ठरलेले आहेत. या दोन्ही विभागाच्या ज्या ज्या ठिकाणी मला काही अनियमितता, अडचणी किंवा तांत्रिक पद्धतीच्या बाबी आढळलेल्या आहेत गैरसोयीच्या, त्या सगळ्यांना मी बोलावणं धाडलेली आहे. 16 तारखेला ट्रायबल डिपार्टमेंट आणि 18 तारखेला जिल्हा परिषद या सगळ्यांनी मला स्पष्टीकरणाचं उत्तर द्यायचे आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा आपल्या या जिल्ह्यामध्ये याच विभागाचा मी माझी सामाजिक जबाबदारी या भावनेतून मी देखील आपल्या समक्ष या सगळ्या गोष्टींचा आढावा देण्यासाठी हजर राहील. धन्यवाद. आपण एकूण जे सांगितलं आढावा घेतला त्याच्यावरून असं लक्षात येतं की मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे किंवा जे विकासाच्या ते मुख्यमंत्री इथले पालकमंत्री आहे आणि प्रशासनात एवढा नवा गोंधळ आपण सांगत आहात, याचा अर्थ पालकमंत्र्यांचा या जिल्ह्यात बचत नाही असं स्पष्ट दिसून. हे लक्षात घ्या, आपण जर तरच्या संभावनांवर आपण चर्चा न करता ज्या भावनेने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एवढ्या निधीची तरतूद केलेली आहे त्या भावना चांगल्या आहेत, परंतु प्रशासकीय सावळा गोंधळ नेहमीच राहिलेला आहे आणि प्रशासनाची मदत जोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटणार नसेल तर त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत्या होत नाही. प्रशासन देखील सांगतो, प्रशासन, मला माझं होऊन जातं, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला निश्चित बसलेलं आहे. प्रशासनाच्या अशा असहकाराच्यामुळं किंवा पुढच्याला काहीच कळत नाही अशा धोरणा आणि धारणांमुळे अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण होतात. परंतु यावर मी देखील आयोगाचा उपाध्यक्ष असलो तरी मी जसं आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यामधला ब्रिज किंवा पूल कसा होता येईल आणि या योजना खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचत्या होतील, त्याच भूमिकेतून आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचा प्रतिनिधी म्हणूनही आज मी आपल्या समक्ष आणि प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी हजर झालेलो आहे. नियंत्रणाची जबाबदारी पालकमंत्री हे इथले नियंत्रक आहे आणि त्यांच्या नियंत्रणात गेल्या कित्येक वर्षापासून अंमलबजावणी सुरू होते. म्हणजे आपण तर फार मोठी कबुली दिली की प्रशासन अक्षरशः मनमानी करताय किंवा ते कोणाचं ऐकत नाही. इव्हन आयोगाच्या उपाध्यक्षाला तरी
स्टेटस असताना तुम्हाला माहिती दिली जात नाही. तेव्हा माहिती दिली जात नाही, ही माहिती दिली जात नाही असं नाही, ही धारणा आहे. दिलीच नाही ना. हे लक्षात घ्या. नाही मी सांगतो तुम्हाला, ही धारणा आहे की माहितीच देत नाही किंवा यांना काय कळतंय, यांना यातलं काय कळेल, ही एक धारणा असते प्रशासनाची. त्याला आपल्याला तडा जाऊ द्यायला लागेल. आणि म्हणून मी आज इथल्या लोकांना मी तुम्हाला सांगितलं की मी स्पष्टीकरण मागितलेलं आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की मी त्यांना शोकॉज नोटीस बजावलेली आहे माझ्या इतिवृत्तामध्ये, आणि त्यांना कारणासहित, स्पष्टीकरणासहित, तपशीलवार माहितीसह माझ्या कार्यालयात हजर व्हायला लागेल. त्यामुळं नगरपालिकेमध्ये आता पदाधिकारी आले आहेत, जिल्हा परिषदेमध्ये तर प्रशासक राज सुरू आहे आणि ट्रायबल डिपार्टमेंट जो आहे तो शासनाच्या नियंत्रणात आहे. तर मला असं म्हणायचं की हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, तिथे तिन्ही क्षेत्राचे आमदार हे आदिवासी आहेत, तर त्यांचंही अपयश असं आहे असं वाटत नाही का? हे लक्षात घ्या. कोणाचं यश आहे, अपयश आहे, याचं एलॅबोरेटिव्ह स्टेटमेंट्स ते तुम्ही जसं करा. आपण सांगितलं की प्रशासन अपयशी आहे, दोन्ही डिपार्टमेंट नक्कीच. अपयशी आहे. हे लक्षात घ्या. तेव्हा प्रत्येक माणूस आपल्या पद्धतीनं आपल्या स्तरावर काम करण्याचा प्रयत्न करतो. आता जर सीओच्या संदर्भाने म्हणालात तर सीओ मला ते प्रोटेक्टिव्ह वाटले. जर समजा एखाद्या आयोगाचा दौरा आला तर त्यांनी आपल्या सगळ्या विभाग प्रमुखांना बोलावलं पाहिजे की कोणत्या कोणत्या पद्धतीची तुमची पूर्वतयारी असली पाहिजे, आम्हाला काय अपेक्षित आहे, की तुम्ही तुमच्या विभागाच्या संदर्भाने बारीक सारीक माहितीसह हजर व्हावं. कोणता प्रश्न कसा येईल त्याच्या उत्तरासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. परंतु तशा पद्धतीची तुमची तयारी होणार नसेल तर आम्हाला बोलावं लागेल. आणि जर समजा ज्या ठिकाणी बोलायला लागेल त्या ठिकाणी जर प्रोटेक्टिव्ह अशी भूमिका घेणार असेल तर ती आम्हाला मान्य राहणार. कोणत्याही प्रशासकीय प्रमुखाने आपल्याला तशी जबाबदारी टाळता येणार नाही. आणि त्यामुळं सीओ असतील की कोणत्याही विभागाचे एचओडी त्यांना उत्तरे द्यावी लागतील आणि आयोगाच्या समक्ष हजर राहावं लागेल. कारण आम्हाला स्टॅच्युटरी पॉवर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच दिलेले आहे. त्याचं अंतिम उत्तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा देण्याची जबाबदारी आहे, कारण त्यांना लोकांनी निवडून दिले. आदिवासी बहुल क्षेत्राचं ते नेतृत्व करतात, फक्त अधिकाऱ्यांवरच जबाबदारी आहे का? हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट वळती होईल किंवा लक्षात येईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता अनेक लोकप्रतिनिधी नवीन असतात, नौखे असतात, ही एक प्रक्रिया आहे. लोकांच्या मतांच्या मधून ते निवडून येतात. कधी काळी योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी माझी बांधील आहे. उपाध्यक्ष महाराज, माझा एक प्रश्न आहे की आपलं प्रकल्प कार्यालय आहे, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ प्रकल्प अधिकारी लागतो. आता जेवढं काही आपल्या ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये आहेत ते काही SDO आहेत, ते आमचे प्रकल्प अधिकारी आहेत. तर याविषयी आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सरकारकडे काय सांगाल की प्रकल्प कार्यालयाला पूर्ण वेळ प्रकल्प अधिकारी मिळेल का? निश्चितपणानं असले पाहिजेत, कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि इथल्या समस्या मी तुम्हाला कुर्माघराचा माझा एक मोठा वाईट आणि विचित्र अनुभव तुम्हाला सांगितला. आणि मला आश्चर्य देखील वाटतं की माझ्यासारखा सामाजिक क्षेत्रात काम करणारा अनेक वर्षांपासूनचा कार्यकर्ता की मला ही प्रथाच माहिती नाही, कुर्माघर वगैरे काय पद्धती असते. तेव्हा निश्चितपणानं मी देखील व्यक्तिशः या मताचा आहे की मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन आणि शासनाला देखील तशी सूचना करेन की किमान ट्रायबल जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प अधिकारी हा पूर्णकालिकाने पुरवळ असला पाहिजे. आणि तो तशा IS देखील दर्जाचाच पद्धतीत असावा असं पण निश्चित दर्जाचेच आहे. आहेत. सगळे ऑलमोस्ट PO हे IS दर्जाचे आहेत. जिथे जिथे ट्रायबल बहुल लोकसंख्या आहे ते सगळे IS दर्जाचे. तो पूर्णकालीन नाही आहेत ना साहेब? पूर्णकालिक त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता अनेक असं म्हणाले की आदिवासी विकास विभागाचा निधी हा वळवला जातो. मी असं कुठे म्हणालो? तर बोलले आपण आदिवासी विकास विभागाला 205 कोटीचा नाही, मी हे म्हणालो की त्याचा गैरवापर होतो. कामासाठी वळता करण्यामध्ये वळता नाही आपण पुन्हा करण्याचा वापरला. नाही पूर्ण समजून सांगतो. त्याचा गैरपद्धतीचा उपयोग, त्याचे जे हेड जे आहेत ना, हे जे हेड आहेत ते आता नाही सुरू आहे, हे अनेक वर्षांपासूनचे सुरू आहे. बरोबर. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. वळता करणे म्हणजे एक्झॅक्टली जसं समजा एखाद्या आदिवासी विभागासाठीचा निधी असेल तो एक्स्ट्रॅक्ट करून दुसऱ्या कोणत्या तरी प्रयोजनासाठी वापरणे, याला वळता करणे म्हणता येईल.
हा वडताक हे हेडच चुकलेलं आहे. माझं असं मत आहे. असं म्हणणं आहे का? माझं म्हणणं वडता केलेलं नाही, माझं म्हणणं आहे हेडच चुकलेलं आहे. ते जे पद जे आहे तेच चुकलेलं आहे. त्या लाभाच्या योजनांमध्ये परावर्तित होणं आवश्यक आहे. आता जर समजा एखाद्या इमारतीचं उदाहरणार्थ त्या इमारतीची डागडुजी किंवा मेंटेनन्स हा पीडब्ल्यूडी किंवा डीपीसी म्हणून तो निधी येणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी जर समजा यासाठीचा निधी वापरला जाणार असेल तर हे चुकीचं आहे. ते पद तयार करणारे माणसं चुकीचे आहेत. आणि ही घटना आताची नाही, माझ्या निदर्शनास आज आलेली आहे. ही अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याचं रिवाईव्ह होणं आवश्यक आहे. त्याचं मी निश्चितपणाने आपण करेन. आता सांगितलं की कुर्मागर प्रथा ही बंद झाली पाहिजे, ही खूप प्रथा आहे आणि त्याच वेळेस तुम्ही सांगितलं की शासनाने याच्यासाठी निधी दिला पाहिजे. नेमकं काय म्हणतो? मी असं म्हणालो की मी अत्यंत विनम्रपणे आवाहन करतो की ज्या काही चुकीच्या रीती आहेत, पद्धती आहेत, त्या प्रथा परंपरा बंद होणे ह्या समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी माझं आव्हान आहे की ज्या काही NGOज आहेत त्यांनी पुढाकार घेऊन काम करणे आणि CSRचा वगैरे जो निधी असतो, अनेक ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यातला जो CSR निधी असतो तो देखील अशा कुर्माघराच्या बांधकामासाठी वापरला जावा. आणि माझ्या आदिवासी किशोरवयीन महिलांना विशेषत्वाने माडिया समूहामध्ये ही पद्धती मला आज दिसते प्रथम दृष्ट्या. तर हा निधी त्यांच्यासाठी वापरला जावा जेणेकरून एक सामाजिक हित देखील जोपासलं जाईल. आपले अत्यंत आभार, धन्यवाद. कुर्मागराच्या संदर्भात आपण जी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.